सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सर्वांचे पुनश्च एकदा मनापासून आभार. शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत मोरिया 11 शिराळेवारून आयोजित कैलासवासी सूरज यांच्या स्मरणात कैलासवासी सूरज स्मृती चषक 2025 एक भव्य दिवस स्पर्धा आपण आज खेळतोय, जपतोय, पाहतोय आणि मॅच पहिलीच मॅच रंगली आहे टीम सोंडोली आणि करंजोशी या संघामध्ये. सोंडोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण निवडला आहे. या ठिकाणी मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी होते. विनंती असेल दोन्ही टीमला विनंती असेल की आपण आपला 12th मॅन या ठिकाणी पाठवायचा आहे. लगेचच स्पर्धेला होते सुरुवात. दरम्यान मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय. अतिथी देवो भव अशी आपल्या महाराष्ट्राची परंपरा आणि हीच परंपरा शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या व्यासपीठावरती होते. देवाप्रमाणे आलेला देवदूत म्हणजे आपला पाहुणा असतो. या ठिकाणी पाहुण्यांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी होतो. 12th मॅन आपण लगेचच या ठिकाणी यायचं आहे आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपण डगआउट मध्येच बसायचं आहे. डगआउट सोडायचं नाहीये. डगआउट जो कोण सोडेल त्याला 2 धावांसाठी पॅनलाइज केले जाणार आहे. डगआउट मध्येच बसायचं आहे. इतरस्त कोणीही आपली जागा सोडायची नाहीये. स्पर्धेची शोभा वाढवायची आहे. स्पर्धेची शोभा वाढवणं आपल्या हातात आहे मित्रांनो. या ठिकाणी माननीय आदरणीय महेशजी दत्तात्रेय शेडगे डॉक्टर यांचा शुभ सन्मान सत्कार माननीय सागरजी पाटील यांच्या शुभ हस्ते या व्यासपीठावरती होतोय. सागरजी पाटील यांच्या शुभ हस्ते डॉक्टर महेश दत्तात्रेय शेडगे सर यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय. सागरजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शुभ सन्मान या व्यासपीठावरती होतोय. माननीय आदरणीय डॉक्टर महेश दत्तात्रेय शेडगे वेनियस हॉस्पिटल अँड आयसीयू मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल ठाणे यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. भव्यदिव्य ही स्पर्धा 12th मॅन पाठवायचा आहे आपला समालोचन कक्षामध्ये. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये जिथे स्पर्धेला होते सुरुवात. समरभूमीचे संभी मालक आम्ही शतयुद्धांचे मान करी रणफंदीची जात मोची कोणा मास भयभीत करी घोडपरीला दोर लावणी पहाड दुर्वड चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंदपणाने लढलेले. लढण्यासाठी पुन्हा एकदा आजचा शनिवार आणि मैदानामध्ये उतरलेले आहेत दोन्ही संघ. एका साईडला करंदोशी तर दुसऱ्या साईडला सोंडोली. पंच देखील तयार झालेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज देखील तयार झालाय. आपण पाहतोय पंच ज्यांनी दर्जेदार काम केलंय. झाकीर खान सर असतील, विष्णू जयस्वाल सर असतील, एनपी लाव देखील सज्ज झालाय. प्रत्येक जण सज्ज झाला या स्पर्धेला. दर्जेदार या स्पर्धेला होते सुरुवात. 10 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स गो. एकदा जोरदार टाळ्या. कैलासवासी सूरज स्मृती चषक सन 2025 पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटने फटका खेळून घेतलाय. चेंडू निघून चालला आहे डीपला. एक धाव इथे प्राप्त होते. पहिल्या चेंडूवरती एक धाव प्राप्त होते. एका धावेने स्कोरबोर्ड चालू होते. स्कोरबोर्डचा श्री गणेशा देखील चालू झालाय. गणेश ऑफ द मार्क. पहिली धाव गणेशाच्या बॅट मधून. पहा सर श्री गणेशा पण गणेशच्याच बॅट मधून झाला आहे. माफ करा संतोषच्या बॅट मधून. संतोषच्या बॅट मधून एक सिंगल आले. एका सिंगलने धावफलक 1 वरती येऊन चढले. पुन्हा एकदा गोलंदाज योगेश. यावेळेस पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या दोन्ही चेंडूवरती डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा इथे प्राप्त होते. स्कोरबोर्ड चालू झाला आहे 2 आकड्यावरती. संतोषने आतापर्यंत 2 चेंडू पहिलेच मॅन्डेटरी पॉवर प्लेचे खेळले आहेत. गोलंदाज मात्र योगेश चांगली कामगिरी करताना पाहतोय. अवे फ्रॉम द बॉडी किंवा शॉर्ट लेनची इथे वापर करण्याचा प्रयत्न त्याचा सातत्याने चालू आहे. योगेश ओव्हर द विकेट.
थोडासा थांबलाय मैदानाच्या आतमध्ये थोडा थांबलाय, कारण आता फलंदाजाने आपली बॅट दर्जेदार स्विंग करण्याचा प्रयत्न त्याने सातत्याने ठेवलेला आहे. मेंढुटी पॉवर प्लेचा तिसरा चेंडू. यश फुलालेंचा चेंडू, चेंडूला फेकून दिला आहे डी बाउंड्रीच्या दिशेने. येतोय खणखणीत षटकार. पहिली बाउंड्री लागते संतोषच्या बॅट मधून. 8 धावा स्कोर बोर्ड वरती. चांगली सुरुवात पाहायला मिळाली पहिल्या 2 चेंडूवरती. योगेशने चांगली कामगिरी केली होती, परंतु त्यानंतर चांगला प्रहार पाहायला मिळतोय संतोष यांच्या बॅट मधून. संतोष आता मैदानाच्या आतमध्ये असंतोष निर्माण करण्यास संतोष सुरुवात करतोय. मेंढुटी पॉवर प्लेचं पहिलं षटक, जिथं क्षेत्ररक्षक थर्ड्याच्या आतमध्ये असतात त्याचा पुरेपूर फायदा. इनफिल्डच्या डोक्यावरून थेट त्याने मिडविकेटची बाउंड्री लाईन कव्हर केली, षटकार खेचला आणि या षटकाराच्या मदतीने आता धावसंख्या घेते गती. धावसंख्या होते 8 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ पहिल्या षटकातील कंप्लीट झालाय. आता गोलंदाजासाठी धोक्याची घंटा टन 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 वाजण्यास सुरुवात झाली, कारण फलंदाज आपला रंग दाखवण्यास पहिल्या षटकापासून सुरुवात करतोय. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातो. एक धाव इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचल्या 9 या आकड्यावरती. हा चांगला चेंडू पाहायला मिळाला यावेळेस. कमबॅक करतोय. पहिला चेंडू फुलर लेनचा होता, अगदी ज्युसी फुलटॉस दिला होता, परंतु त्यानंतर खेळपट्टीचा वेध घेतला आणि चेंडू घोषांकी क्षेत्रात ट्रॅव्हल होत असताना धावसंख्या पोहोचल्या 9 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला आहे. यावेळेला टोपे चेंडू हवे, क्षेत्ररक्षक येतोय, पकडली झेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द डगआउट. संतोष अप्रतिम झेल पकडला, बॅटीची वरची कडा आणि लगेचच तिथे पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता. क्षणंभ विलंब न करता त्याने पकडला झेल आणि पहिल्या षटकामध्ये जो असंतोष माजवण्यासाठी संतोष मैदानामध्ये आपल्या नावाची छाप उमटवत होता, त्याचा या ठिकाणी नाना कैद केलेला आहे आणि संतोष मात्र बॅक टू द डगआउट. पहिल्या विकेटचं पतन. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 चेंडू नंतर 9 धावा, 9 वरती 1 विकेट. पहिला धक्का लागतोय या ठिकाणी टीम करण जोशी संघाला. जितूचा सेफ्टी हँड इथे आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे कोणती चुकी नाही केली. थोडंसं चेज होतं त्याला, परंतु चांगला कॅच पाहायला मिळाला आणि पहिला ब्रेक थ्रू आपल्या टीम साठी योगेश यांनी इथे दिला आहे आणि त्यानंतर स्कोर बोर्डला कुठेतरी लगाम लावण्याचं यश प्राप्त होईल संघाला, कारण की महत्वाचा गडी ज्याने आतापर्यंत एक षटकार मारला होता खणखणीत, त्यानंतर योगेशला ही सफलता घेण्यासाठी यश प्राप्त होते आपल्या संघासाठी. बॅटिंग मार्कवरती आपण ओमकार यांना पाहतोय. आनंद ज्यावेळेस भन्नाट वेग होता, परंतु वेगाला नव्हती दिशा. पंच आपण पक्षाच्या दिशेत आपण पाहतोय. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि धाव मात्र येते अवांतर. 1 धाव आली. आता मात्र डबल डिजिट 10 या आकड्यावरती धावसंख्या येऊन पोहोचली. दर्जेदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेतील पहिली मॅच अत्यंत रंगतदार चुरशीमध्ये सुरू आहे. योगेश मात्र शेवटचा चेंडू लास्ट बॉल दिस ओव्हर. यावेळेला भन्नाट वेग होता, वेगावरती फक्त ग्लान्स केला चेंडूला. बॅकवर्ड रिजन मध्ये ट्रॅव्हल होतोय आणि गोशांकी क्षेत्रात पंचांचा इशारा. षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट होतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11 वरती 1 विकेट. नक्कीच पहिल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळाली. चांगले षटक हाताळले यावेळेस. 11 धावा खर्च जरी झाले असल्या पण महत्वाचा गडी बाद करण्यात इथे यश प्राप्त झाला आहे. 11 वरती 1 अशी स्थिती पाहायला मिळते करण जोशी संघाचे. आनंद आणि ओमकार हे दोन्ही आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. 4 षटकांचा आपण सामना खेळवतोय, त्यामुळे आपल्याला स्कोर बोर्ड चालता बोलता ठेवणं गरजेचं आहे. दोन्ही बाजूने सुरुवात चांगली पाहायला मिळते, कारण की 11 धावा स्कोर बोर्डवरती लागल्या आहेत आणि 1 विकेट. आता मात्र क्षेत्ररक्षण खुलं होतं. मेंडेटरी पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षक आता तटरक्षकाची भूमिका घेत आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक, महत्वाचं षटक आपण पाहतोय सुखदेव यांना. सुखदेव संघासाठी कसं सुख घेऊन येत आहेत हे पाहणं गरजेचं आहे, कारण की चांगली सुरुवात पाहायला मिळते गोलंदाजाकडून आणि आपण पाहायला गेलं तर एक डीप कव्हर लावला गेला आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप स्क्वेअर लेग आणि एक डीप मिड विकेट लावला गेला आहे.
या ठिकाणी मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी होतोय. मान्य आदरणीय डॉक्टर महेश दत्तात्रय शेडगे सर यांचा शुभ सन्मान सत्कार मान्य सागरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. वेळात वेळ काढून या ठिकाणी डॉक्टर आपल्याशी या ठिकाणी स्पर्धेला भेट देण्यासाठी आले आणि त्यांच्या माध्यमातून तृतीय पारितोषिक देखील देण्यात आलेलं आहे. स्पॉन्सरशिप डॉक्टरांच्या माध्यमातून केलेली आहे. हे स्पॉन्सर जर नसेल ना तरी स्पर्धा होऊ शकत नाहीये, पण स्पॉन्सर जर असतील तर या स्पर्धेला 4 चांद लागतात. डॉक्टर आपल्या माध्यमातून या स्पर्धेला आज खऱ्या अर्थानं 4 चांद लागले. वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थित झालात त्याबद्दल आपलं या ठिकाणी शुभ सन्मान आणि स्वागत या ठिकाणी सागरजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मायेची प्रेमाची उपदार शाल आणि प्रेमाचा गुच्छ पुष्पगुच्छ देऊन केला जातोय. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढली, आपण आलात या मंचाची शोभा वाढलीत. थँक्यू सर. त्याचबरोबर या ठिकाणी मान्य आदरणीय महादेवजी मारुती पाटील यांचा देखील शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात येतोय. मान्य महादेवजी पाटील यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला टीम जर्सी वितरण करण्यात आले ते आपले महादेवजी पाटील यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय. मायाची प्रेमाची उपदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ मान्य सचिनजी पाटील यांच्या शुभ हस्ते देण्यात येतोय. दर्जेदार स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान यांच्या माध्यमातून आपल्याला जर्सी देण्यात आल्या त्यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. त्याचबरोबर संस्थापक योद्धा करिअर अकॅडमी घनसोली मान्य आदरणीय अमोल दळवी सर यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय. आदरणीय विकास करंगलीकर यांच्या शुभ हस्ते अमोलजी दळवी यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. भव्यदिव्य ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान सर्व मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय. आपण पाहतोय मोरिया 11 शिराळी वारून यांचं हे व्यासपीठ आणि या व्यासपीठावरती मान्यवरांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. या ठिकाणी छायांकन टिपलं जात आहे. दर्जेदार ही स्पर्धा दरम्यान चांगली बॅटिंग चांगली बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ करतात. चांगल्या क्रिकेटचं मादक सौंदर्य दोन्ही संघ दर्शवत आहेत. त्याचबरोबर मान्य आदरणीय नितीनजी मांडवलकर यांचा देखील शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय. बाबू पाटील यांना विनंती आहे की आपण नितीन सरांना शुभ सन्मान करायचा आहे. विनंती असेल या शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माननीय आदरणीय संदीपजी पाटील साहेब आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित व्हायचं आहे. आपला देखील या ठिकाणी शुभ सन्मान सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात येतोय. विद्यमान अध्यक्ष माननीय संदीपजी पाटील अध्यक्ष सदैव या कोणती गावाची स्पर्धा असो अध्यक्ष सदैव तत्पर असतात. अध्यक्षांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती होतोय. मिड विकेटच्या दिशेला यावेळेला बहुसंख्य क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंच विनंती असेल स्टेजच्या बाजूला जर चेंडू आला स्टेजला चेंडू थटला तर 2 धावा. वंडीच आहे पण बॉल अडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. फिल्डरने बॉल अडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. मुद्दामून कोणीही सोडू नका प्लीज मित्रांनो. खेळ आहे त्याप्रमाणे आपण खेळूया. धावसंख्या पोहोचले 2 षटकानंतर 24 या आकड्यावरती. एक गडी बाद झाला आहे. विनंती असेल जर चेंडू पिकअप करत असेल तर चेंडू सोडायचा नाहीये, पकडायचा आहे. आपल्याला फेअरलेस क्रिकेट खेळायचं आहे. आणि धावसंख्या पोहोचले 2 षटकानंतर 24. समाप्तीनंतर धावसंख्या येऊन पोहोचले 24 आकड्यावरती. 12 चेंडूंचा खेळ झालाय आणि 12 चेंडूनंतर धावसंख्या 24 झाली आहे. 12-12 12 24 म्हणजे 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतायत. आनंद आणि ओमकार ही पेर मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. संजय आता गोलंदाजी मार्कवरती. तिसरे षटक प्रगतीपथावरती होत असताना तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू संजय यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. हाफ ट्रॅकर होता. सुंदर पटका पॉइंटच्या डोक्यावरून खेळून काढलाय. चेंडू निघून चालला आहे डीपला. तत्पूर्वी 2 धावा तर कंटिन्युअसली पूर्ण केल्या गेल्यात या ठिकाणी.
2च इथे प्राप्त केली जाते. धावसंख्या पोहोचल्या 26 या आकड्यावरती. सरासरी 12च्या रन रेटने धावसंख्या मार्गस्थ असताना आपण पाहतोय स्कोर बोर्ड वरती ओमकार ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 6 चेंडू आणि 13 धावा आल्या आहेत. आनंदची बॅट अजून शांत आहे. आनंदची बॅट शांत आहे, पण आता मात्र आनंद बॅट स्विम करतोय. इथे पहा काव कॉर्नर रिजन मध्ये एक सिंगल घेतले, दुसरीसाठी दंगल घडतीये, मात्र थांबवलंय. दंगल घडली असती परंतु फेकी देखील इथे चुकीचे आपल्याला पाहायला मिळाले. बॅकअप होतं, बॅकअपने चेकअप केलं जातं म्हणून, नाहीतर आता इथे थोडं एक्स्ट्राच्या स्वरूपात आपल्याला धाव प्राप्त झाली असती. परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला सोंडोली संघाकडून. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरतीच मॅच जास्त करून जिंकल्या जातात आणि त्याचं एक उत्तम उदाहरण आता आपण इथे पाहिलं गेलं. धावसंख्या पोहोचल्या 27. 2.2 चेंडूचा आतापर्यंत खेळ आपण पाहतोय. या वेळेला बॅटच्या रडार मध्ये आलाय, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक मारतोय उडी, मात्र चेंडू त्याला देतोय घडी. टाटा बाय, षटकार. अप्रतिम फटका आपण पाहतोय रिप्ले. अचूक टप्पा ठेवला होता, मात्र चाल ओळखली, लाईन ओळखली, चेंडूची दिशा. अप्रतिम फटका मिडविकेट च्या दिशेला येतोय हा 6 धावांसाठी आणि या 6 धावाने आता धावसंख्या घेते गती. धावसंख्या जाऊन पोहोचले आता मात्र 33 या आकड्यावरती. 2.3 चेंडूंचा खेळ झाला. अशा जर सरासरीने जर धावा बनत राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 50 पर्यंत जाऊ शकतो. नक्कीच ओमकारची बॅट आता तळपायला लागली आहे. 2 खणखणी षटकार त्याच्या बॅट मधून पाहिले आणि आताचा वेळेस जो डीप स्क्वेअर लेगला काय सुंदर फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅट मधून. ही बॅटिंग आहे आणि सातत्याने बॅटिंग करणं गरजेचं आहे. टेनिस क्रिकेट मध्ये 4 षटकांचा आपण सामना खेळवला आहे आणि स्कोर बोर्ड कुठेतरी मोठा असला पाहिजे. आपल्या चौतर्फा पाहिलं गेलं तर मोठमोठे टॉवर्स उभे आहेत आणि त्या टॉवर प्रमाणे स्कोर बोर्ड देखील मोठा झाला पाहिजे. याच दृष्टिकोनातून ओमकारची आपण बॅटिंग पाहतोय. 7 चेंडू 19 धावा. याच पुन्हा एकदा ॲप ट्रॅकर होता, सुंदर पटका निघून चाललाय डीपला. क्षेत्ररक्षक आहे ते वा काय कॅरी केले आहे. सुंदर कॅच ऑफ द मॅच. एवढा डिस्टन्स कव्हर करून त्यानंतर ही कॅच पकडणं इतका सोपं नसतं, परंतु उमदा कॅच पाहायला मिळाला यावेळेस. नक्कीच उमदा कॅच पाहायला मिळाला. विकेट येणं खूप गरजेचं होतं, इथे विकेट आणणं गरजेचं होतं. हे क्षेत्ररक्षकानं जाणलं, हे गोलंदाजानं जाणलं आणि फलंदाजाला इथे ब्लॉक केलं. कारण इथे जर विकेट येते तर धावसंख्येला स्टॉप लागेल. 2.4 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 33 वरती. आता मात्र दुसऱ्या विकेट होईल पतन. ओमकार आक्रमण करत होता, ओमकार माघारी परतवला. संजयने मात्र आता आपल्यातील कौशल्य दाखवण्यास सुरुवात केली. ऑफस्टंपच्या बाहेर टप्पा ठेवतोय आणि जाणून बुजून फलंदाजाला फटका खेळण्यास भाग पाडतोय. हे त्याचं कौशल्य आहे, ही त्याची चालाकी आहे. पुन्हा एकदा संजय, आता मात्र काय विचार असेल संजयचा. न्यू बॅटर आपण पाहतोय संतोष ऑन स्ट्राईक. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळला आहे चेंडू. बॅकवर्ड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल येते, एक सिंगल या ठिकाणी येते आणि एका सिंगलच्या माध्यमातून आता मात्र धावसंख्या 34 आकड्यावरती येऊन पोहोचली. दर्जेदार ही स्पर्धा आणि या स्पर्धेदरम्यान आता धावसंख्या 34 झाले. 2.5 चेंडूंचा खेळ झाला आणि रन रेट जर पाहिलं तर कंटिन्यू रन रेट 12.00च्या सरासरीने धावा बनवतायत. यावेळेस स्लॉट मध्ये चेंडू होता, निघून चालला आहे. यष्टी रक्षकांच्या झोळीमध्ये चेंडू निघून जातोय. डॉट चेंडू येते, एक बिंदी गेंद पाहायला मिळते. या अगोदर एक घोषांकी क्षेत्रात जाऊन एक धाव प्राप्त झाली, त्यानंतर हा डॉट बॉल. संजयच्या हे षटक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. फक्त 10 धावा खर्च केल्या आणि एक महत्वाचा गडी ओमकारला त्याने बाद करण्यात यश प्राप्त केलं. थँक्यू सर. जाऊयात आपण या ठिकाणी मान्यवरांचा शुभसन्मान सत्कार घेणार आहोत. या ठिकाणी आपण शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव मान्य विजयजी निकम साहेब यांचा देखील शुभसन्मान सत्कार या व्यासपीठावरती करणार आहोत. त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष मान्य संदीपजी पाटील, त्याचबरोबर असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष धनाजी पाटील यांचा देखील शुभसन्मान सत्कार या व्यासपीठावरती सर्व आयोजकांच्या वतीने करण्यात येतोय. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय टीम सोंडोली या संघाकडून अरविंद कशा प्रकारे मारा करेल. 3 षटकांचा खेळ झाला. शेवटचं षटक म्हटलं ना तर या टेनिस क्रिकेटमध्ये एक विस्फोटक षटक मानलं जातं आणि हेच महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी अनिल गोलंदाजी मार्गवरती दिसतोय. अरविंद यांचा पहिला चेंडू आणि वा काय सुंदर फटका. अगदी मिड विकेट रीजन मध्ये येतोय खणखणीत षटकार. आइए आपका स्वागत है. आणि काय स्वागत केलं आहे.
स्वॅप से करेंगे आपका स्वागत. इथे पहिल्या चेंडूवरती काय अप्रतिम फटका सजवलाय. बैठा फटका पाहायला मिळाला. गुटना टेक और सिक्सर देख असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अप्रतिम फटका. फलंदाज आता मात्र शेवटचं षटक आहे म्हटल्यानंतर मैदानामध्ये धावसंख्येच्या गाडीला थोडासा ब्रेक लागला होता, मात्र आता तो ब्रेक घेर चेंज करतोय. धावसंख्या 40 असताना इथे पुन्हा एकदा आणखीन एक खणखणीत दर्जेदार अप्रतिम अफलातून फलंदाजीचं मादक सौंदर्य फलंदाजाच्या बॅट मधून येतोय. हा आणखीन एक लांब लचक खणखणीत षटकार. नक्कीच चांगला षटकार पाहायला मिळाला. माणसं सकाळची नाश्ता करतात, परंतु यावेळेस कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रश्याचा ठसका पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रश्याचा ठसका आहे, कारण फलंदाज हा अप्रतिम आहे. आनंदा मात्र 5 चेंडू खेळलाय आणि 16 धावा त्याच्या बॅट मधून. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आता तिसरा षटकार पाहायला मिळेल का? पहिली षटकारांची हॅट्रिक या मैदानामध्ये पहिल्या मॅच मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आनंदाच्या बॅट मधून पाहायला मिळेल का? कारण गोलंदाज आता विचार करेल. थोडासा शांत राहिलाय गोलंदाज. पुन्हा एकदा यस हॅट्रिक. चेंडू हवेत होता, पाहत होते, पाहतच राहिले. अफलातून फटका आपण रिप्ले मध्ये पाहतोय. कैलासवासी सूरज स्मृती चषकातील पहिली हॅट्रिक आनंदाच्या बॅट मधून. काय फटका खेळलाय, अप्रतिम. थोडासा चेंडू खाली होता, जाणलं होतं. संपूर्ण 360 अंशामध्ये फलंदाज फिरला आणि चेंडू मात्र हवेला हेळकावणे घेत 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 चेंडू हवेच्या दिशेने होता. क्षेत्ररक्षक 2 होते, विचारच करत राहिले. अफलातून बॅटिंगचं मादक सौंदर्य आपण पाहतोय. आनंदाच्या बॅट मधून 6 चेंडू मध्ये 22 धावा झाले, तर या षटकामध्ये आनंदाने 3 चेंडू खेळले, 3 चेंडू मध्ये 3 षटकार खेळलेत. 6 चेंडू 22 धावा, काय सुरुवात करून दिली आहे संघासाठी. ओमकार गेल्यानंतर आनंद जणू मैदानाच्या आतमध्ये आनंदच घेऊन आला आहे. यावेळेला अलॉंग द कार्पेट अलॉंग द ग्राउंड चेंडू डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल आणि दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. थँक्यू श्री सर. दरम्यान कॉल दिला जाईल संघ रेट्रे आणि संघ साईल 11 आळतूर. प्लीज टॉस का वॉस कक्षामध्ये यायचं आहे. आपला टॉस केला जाईल. पुढील मॅच आपली होणार आहे. बॅटिंगचं दर्जेदार प्रदर्शन होते. आता गोलंदाजाने थोडीशी चालाकी आखली. गोलंदाजाने फलंदाजाला आता स्टॉप करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. फुल ऑर्लेनचा चेंडू आणि इथे मात्र पुन्हा 360 अंशामध्ये फलंदाज फिरला, मात्र चेंडू खूप मागे बॅकवर्ड रिजन मध्ये नाखुश असेल. नाखुश असेल आनंदा, कारण आनंदाला माहिती होतं बेर चेक होता, फुल ऑर्लेनचा चेंडू होता. हा चेंडू थोडासा मिडविकेट दिशेला खेळला असता तर या चेंडूवरती 6 धावा प्राप्त झाल्या असत्या. नक्कीच सूर्यकुमार यादव यांची आठवण करून दिली. या फटक्यामध्ये वर्ल्ड कप मध्ये त्यांनी याच पद्धतीने फटका खेळला होता, परंतु आनंद यांचे पाय आज जमिनीवरती नाहीये. प्रत्येक चेंडू हवेत मारण्याचाच प्रयत्न आहे. आणि काय बॅटिंग पाहतोय. एकदा जोरदार टाळ्यामध्ये आनंद यांची. तुम्हाला जर बॅटिंग आवडली असेल तर सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ब्रॉकुलपतीचा चेंडू, एक धाव चुरसीने ते पूर्ण केले आहे. दुसरीचा प्रयत्न थांबवला गेला आहे आणि विकेटचं पतन होतंय. धावबाद होतोय ते, परंतु त्यांना जे गरजेचं होतं आनंद यांना बॅटिंग स्ट्राईक वरती आणायचं, ते त्यांनी इथे केलं आहे. आणि इथे इनिंग संपलेली आहे. पहिल्या इनिंगच्या खेळानंतर धावसंख्या झाली आहे 56 धावसंख्या झाली. जिंकण्यासाठी 57 धावांची आवश्यकता असेल. कॉल असेल टॉस साठी लगेचच या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. विनंती असेल रेटरे संघाचे कर्णधार आणि साईल 11 आळतूर संघाचे कर्णधार टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय. पुढील मॅचचा टॉस केला जाईल.
चला तर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. कैलासवासी सूरज स्मृती चषक 2025 पुढील मॅच रेट्रे विरुद्ध साईल 11 आळतूर या दोन्ही संघामध्ये खेळवणार आहे. आणि मी टॉस साठी आमंत्रित करतो माननीय श्री अमोल दळवी साहेब योद्धा अकॅडमी. प्लीज सर टॉस का बॉस कक्षामध्ये यायचंय. तुमच्या हस्ते पुढील मॅचचा नाणेफेक दिला जाईल. माननीय श्री अमोल दळवी साहेब योद्धा अकॅडमी यांच्या हस्ते पुढील मॅच आपण नाणेफेक करणार आहोत. बोथ कॅप्टन्स रेट्रे संघाकडून सुनील आणि साईल 11 आळतूर संघाकडून सचिन. कॉल कोणाचा असेल तर साईल 11 आळतूर संघाचा कॉल असेल. तर साईल 11 आळतूर संघाचा कॉल असेल. प्लीज सर स्विंग द कॉइन. शापा इज कॉल आणि काटा. तर काटा पडलेला आहे. रेट्रे संघाने टॉस जिंकला आहे. तर सर काय निर्णय घ्याल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घ्या. क्षेत्ररक्षणचा तुम्ही निर्णय घेतला आहे का? क्षेत्ररक्षणच का? सकाळची मॅच आहे. खेळपट्टी सकाळी आल्यानंतर तुम्ही थोडं प्रॅक्टिस पण करत होता, आम्ही तुम्हाला पाहिलं गेलं. त्यामुळे क्षेत्ररक्षण का समोरचा जो संघ आहे त्याची सर्व चारी बाजूने तुम्ही पूर्ण अभ्यास करून आलाय, याचंच काय उत्तर आम्हाला पाहायला मिळते का? हो, कारण की माझी फेवरेटच टीम आहे साई गेल्यावर. आणि आता तसं ग्राउंड बघते बाउंड्री थोडी कमी आहे, तर आम्ही चेस करण्याचा प्रयत्न करू. आणि समोरचं गोलंदाजी थोडी चांगली आहे, तर आम्ही ट्राय करू की कमी कमी धावांमध्ये त्यांना आवरण्याचा प्रयत्न करू. ओके, थँक्यू. किती धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 4 ओव्हरमध्ये 30-35 धावाच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. ओके, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. येतो सचिन सरांच्याकडे. सचिन सर, काय सांगाल? नाणेफेक आपल्या बाजूने नाही झालेली, परंतु मॅच नाणेफेक ही नशिबाने जिंकली जाते, परंतु मॅच मेहनतीने जिंकली जाते. आणि तुमचा संघ साईल 11 आतापर्यंत खूप चांगली कामगिरी आहे. चांगल्या मॅचेसमध्ये तुम्ही देखणं आणि उमदं काम केलं आहे.
आज संघाचा प्लेइंग 11 काय सांगतोय आणि स्कोर बोर्ड काय तुम्ही सांगताय? प्रथम आम्ही आमचा टार्गेट 55 ते 60चा असेल आणि आम्ही पण आम्हाला टॉस नवीन नाही झालचा लागेल पण आम्ही आमचा 100% गेम देणार. ओके, तुम्हाला पण बेस्ट ऑफ लक. येऊया मान्यवरांकडे. दळवी साहेब, नियोजनबद्दल काय बोलाल? प्रथमतः मोरिया इलेव्हन्सचं खूप खूप आभारी. त्यांनी टॉसचा मला मान दिल्याबद्दल खरंच त्यांचं मनापासून आभार. आणि शावडी क्रिकेट असोसिएशनचं नियोजन पाहिलं तर खरंच एक नंबर असतं आणि दोन्ही टीमला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. नक्कीच नियोजन चांगलं असतं आणि नियोजनाला 4 चांद लावण्याचं काम उपस्थित मान्यवर लावतात. तुमचं देखील मनापासून सरचे स्वागत. प्लीज मंचावरती विराजमान व्हायचं आहे. थँक्यू. जाऊया ओव्हर द कॉम्बॉक्स, तिथे आपण आपल्या सोबत जोडतील श्री सर. यावेळेला चेंडू आपण पाहतोय अप्रतिम फटका कव्हरच्या डोकरून डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहे येतोय तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट दुसरीसाठी मैदानाच्या आतमध्ये दुसरी देखील धाव कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आली आहेत आणि 2 धावांच्या मदतीने आता मात्र 1.1 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 6 या आकड्यावरती येऊन पोहोचले. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगची जोडी आपण पाहतोय अजित आणि सचिन. तर स्टॅकी एंड वरती आता सचिन आहे. 2 चेंडू खेळले सचिनने आणि सचिनच्या बॅट मधून 3 धावा झालेत. चेंडू यावेळेला हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षक आहे 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 आणि आनंदा पुन्हा एकदा आनंद निर्माण करतोय मैदानाच्या आतमध्ये. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, खेळतोय, रंगतोय. मोरिया 11 शिराळे वारण आयोजित कैलासवासी सूरज स्मृती चषक सन 2025 क्रिकेटचा महारण संग्राम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरला गेलाय. सचिन यांची जागा भरून काढण्यासाठी आपण पाहतोय टीम सोंडोली संघाकडून अप्रतिम फलंदाज आपण पाहतोय. अजय स्ट्राइक वरती आपण पाहतोय. अजय ऑफ द मार्क आणि इथे मात्र बॅकवर्ड रिजनला चेंडू गली रिजन मध्ये ट्रॅव्हल होतो. एक सिंगल येते. एका सिंगलने फारसा काही फरक पडणार नाहीये, मात्र एका सिंगलने धावफलक सातत्याने सुरू राहतंय. कोणतंही काम असतो त्या सातत्य असणं गरजेचं असतं आणि फलंदाज ते सातत्य मैदानाच्या आतमध्ये सातत्याने ठेवतायत आणि हेच सातत्य तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाऊ शकतं. थेंबे थेंबे तळे साचा असं म्हणतात. आता तळे भरण्यास सुरुवात केली फलंदाज आणि गोलंदाज संतोष पुन्हा एकदा. भन्नाट वेग आहे, वेग आहे, वेग आहे, अप्रतिम वेग आणि ते मात्र एक सिंगल घ्यायची होती, चोरटी धाव घ्यायची होती, मात्र वाईटची दाद मागतायत पंचांच्याकडे, अपील दर्शवतायत, परंतु पंचांनी अपील फेटाळलेली आहे. ना मुन्ना ना, लाइन से अंदर की गेंद आ गई है आणि बॉल ग्राह्य धरला गेलाय. अचूक पंचांचं काम केलं जातं या ठिकाणी आपण पाहतोय. खान सर असतील त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती संतोष. फुलारलेनचा चेंडू बेरर चेक आणि पंच पहा काटकोनात हात पंचांचा वळलाय म्हणजे धोक्याची घंटा टन टना टन टन आता वाजू लागली. 2 धावा आलेत आणि पंचांचं बोट सुदर्शन चक्राप्रमाणे गर 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 असं फिरण्यास सुरुवात झाली आणि फलंदाजासाठी आता फ्रीहिटची मेजवानी आली आहे. आता फलंदाज या फ्रीहिट वरती संघावरती आता दबाव आहे. या दबावामध्ये प्रभाव निर्माण होईल का या चेंडूवरती आपण पाहतोय. अक्षरशः खूप वरून म्हणजे चेस लेवलने चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे गेलाय. यावेळेला मिडल ऑफ द बॅट झालाय चेंडू आणि ते मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये वेगाने फेकी करेल दरम्यान एक सिंगल घेतले. गोलंदाजांना चांगला समाचार घेतला या चेंडूवरती फलंदाजाचा. अचूक टप्पा, त्याला माहिती होतं की फलंदाज आक्रमण करणार. टप्पा थोडासा मागे ठेवला आणि फलंदाजाची बॅट स्विंग ज्या स्विंग मध्ये होते त्याच्या विरुद्ध दिशेला चेंडू फेकी केला. एक सिंगल आली आहे. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. दुसरे षटक प्रगतीपथावरती होत असताना 57 धावांचं लक्ष आहे. आता मात्र तुम्हाला हात खोलावे लागतील. 10 धावा धावफलकावरती लागलेत तर 1 विकेट गेली आहे. अजित स्ट्राइक वरती आहे. 5 चेंडू खेळत अजितने आणि 3 धावा बनवलेत. आता मात्र अजित यांना हात खोलावे लागतील. यावेळेला चेंडू हवेमध्ये उडवलाय, भिडवलाय गगनाला. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, डीप मिडॉनचा क्षेत्ररक्षक हातामध्ये पकडली झेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ.
फलंदाज होतोय OUT आउट. आउटची होतोय शिकार. दुसरी विकेट येते दुसऱ्या षटकामध्ये. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. कैलासवासी सूरज स्मृती चषक. अप्रतिम गोलंदाजी, अप्रतिम अचूक टप्पा आणि टप्प्यावरती करेक्ट कार्यक्रम या ठिकाणी फलंदाजाचा झालेला आहे. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय, रंगतोय. सकाळचं वातावरण आणि या सकाळच्या वातावरणामध्ये सकाळचा सूर्योदय. उषतकाल झाली आणि उषतकाल झाल्यानंतर आमच्या नजरेसमोर कैलासवासी सूरज स्मृती चषक आलं आणि नजरेसमोर आलं चषक. आणि बघता बघता या चषकामध्ये आम्ही खेळण्यास सुरुवात केली. बघता बघता एक इनिंग देखील कंप्लीट झाली आणि दुसऱ्या इनिंग मधील 2 षटकं देखील कंप्लीट झालीत. 10 धावा धावपलकावरती लागल्यात तर 2 विकेट माघारी परतलेत. सुखदेव न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलाय आणि गोलंदाजी मार्क वरती ओमकार आहे. अजय आतापर्यंत 4 चेंडू अजयने खेळले, 3 धावा बनवलेत. आणि धावसंख्या जर बनवायची असेल, मॅच जर जिंकायची असेल, आता मात्र तुम्हाला मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये सजवावे लागतील. सरासरी 23च्या सरासरीने तुम्हाला आता धावा बनवणं गरजेचं आहे. पोलार लेंथचा चेंडू आणि पहिला चेंडू. इथे मात्र पोलार लेंथ होता आणि इथे काय घडलंय पहा. ओ माय गॉड. आपण सातत्याने म्हणत असतो 4 लोक काय बोलतील, 4 लोक काय बोलतील, पण आज या 4 लोकांना लोक काय बोलत असतील, कारण या चौघांनी चुकी केली आहे आणि ही चुकी डोकेदुखी ठरणार का, कारण फलंदाजाला संधी भेटली. आता मात्र सुखदेव न्यू बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती असेल. गोलंदाज ओमकार भन्नाट वेग आहे. पहिला चेंडू ओमकारचा झालाय. पंतांच्या डाव्या हाताने मारा करतोय. समोर फलंदाज आपण पाहतोय सुखदेव. सुखद धक्का देईल का संघाला सुखदेव. 2.1 चेंडू झालेत. आडव्या बॅटने फटका सजवला मिड विकेटचा. क्षेत्ररक्षक व्यस्त असेल. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. चांगल्या रीतीने कलेक्शन केलं. एक सिंगल आली आहे. एक सिंगलने आता मैदानाच्या आतमध्ये फारसा फरक पडणार नाहीये हे जाणलंय. आपण पाहतोय टीम करंदोशी या संघानं अप्रतिम गोलंदाजी करतायत, तर सोंडोली संघाला आता मात्र जो पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय कुठेतरी चुकीचा ठरला की काय. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू. पॉइंट रिजनचा क्षेत्ररक्षक आहे. पकडली आहे झेल. आणखीन एक विकेट होईल पतन. 3 विकेट. अजयला मात्र बाद व्हावं लागते. आणखीन एक विकेटचं पतन. अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये. जमला सकाळचा वेळ. झाला क्रिकेटचा खेळ. सजला कैलासवासी सूरज स्मृती चषकामध्ये हा क्रिकेटचा खेळ. निरमनीय खेळ प्रत्येक जण पाहतोय, खेळतोय, अनुभवतोय. आता मात्र फलंदाजाला हात खोलावे लागतील. हात अक्षरशः बांधून ठेवलेत टीम करंदोशी संघातील गोलंदाजांनी. प्रथम फलंदाजी करत असताना अप्रतिम फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून राहिली. आता मात्र गोलंदाजी करत असताना तितकीच तरबेज आणि अचूक टप्प्याची लाईन अप पिच वरती डिलिव्हरी करतायत. अचूक टप्प्याचा भेदक मारा ठेवतायत आणि फलंदाजांना शांत ठेवलंय. रवी ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू घनाघाती प्रहार. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक. आणखीन एक विकेटचं पतन. बॅक टू बॅक दुसरा धक्का. अप्रतिम खेळ क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सातत्यानं प्रयत्नशील राहतो तोच यशस्वी होतो आणि इथे मात्र सातत्यानं प्रयत्न करतायत टीम करंदोशी संघातील गोलंदाज. आणि आता मात्र दयनीय अवस्था झाली सोंडोली संघातील. नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा आपण गोलंदाजीचा घेतलेला निर्णय अयशस्वी ठरलाय असं आता सिद्ध होऊ लागले. कारण मैदानाच्या आतमध्ये फलंदाजांसाठी धोक्याची घंटा वारंवार गोलंदाज बजावतायत. ओमकार आतापर्यंत 2 विकेट ओमकारच्या षटकामध्ये आले, तर 4 चेंडू झालेत, तर 1 धाव दिली आहे. 2.4 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 12 वरती 4 विकेट माघारी परतलेत. आता ओमकार कशा प्रकारे रणनीती आखेल. न्यू बॅटर डावखुरा फलंदाज आपण पाहतोय महेश टाके एंड वरती आलाय. आता मात्र महेशला हात खोलावे लागतील, कारण जर समीकरण पाहिलं तर 8 चेंडू 45 धावा. मॅच अजून ऑन आहे. काही घडू शकतं असं म्हणतात. त्यासाठी तुमच्याकडे क्षमता असावी लागते आणि इथे मात्र गोलंदाज थोडीशी चूक करतोय. 1 धाव येते. व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या स्वरूपात मात्र व्हाईट +1 म्हणजे घोषांकी क्षेत्रात चेंडू गेलाय, म्हणजे 2 धावा आलेत. 2 धावांनी आता धावफलक पुढे सरकलं जाते. त्यावेळेस डान्सिंग डाऊन द ग्राउंड आले होते, परंतु एक चेंडू घोषांकी क्षेत्रात ट्रॅव्हल होत असताना धावसंख्या पोहोचले 15 आकड्यावरती. स्कोरबोर्ड खूप मोठा आहे. आपल्याला मोठे फटके मारावे लागतील. अजून बॅट शांत आहे. ही शांतता भंग केली पाहिजे.
नक्कीच शांतता भंग केली पाहिजे. यावेळी आडव्या बॅटीने क्षेत्ररक्षक कोणताही नाहीये, मात्र चांगल्या रीतीने कव्हर केला, चेंडू पकडलाय, गॅदर केलाय आणि हातातून घेऊन आलाय. एक धाव आले दरम्यान आपण या ठिकाणी या व्यासपीठावरती असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष माननीय संदीपजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. माननीय विकासजी पाटील यांच्या शुभ हस्ते विद्यमान अध्यक्ष संदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान करण्यात येतोय. धाव संख्या झाली 16. संस्थापक अध्यक्ष माननीय संदीपजी पाटील यांचा शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. त्याचबरोबर शाहवाडी क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक माननीय अजयजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. विनंती असेल अध्यक्ष आपण व्यासपीठावरती यायचंय, आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणखीन एक वाईट बॉल आलाय दरम्यान. विकासजी पाटील यांच्या शुभ हस्ते अध्यक्षांचा शुभ सन्मान सत्कार या ठिकाणी करण्यात येतोय. संदीपजी पाटील अध्यक्ष यांचा शुभ सन्मान सत्कार होतोय. वरील टीम मधून सातत्याने खेळत असतात आणि या असोसिएशन साठी सातत्याने धडपडत असतात. ते आपले विद्यमान अध्यक्ष माननीय संदीपजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान सत्कार मायाची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करण्यात येतोय. आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय NP लाईव्ह यांच्या माध्यमातून काय सुंदर रेखाटन केले जाते, काय सुंदर चित्रीकरण आहे. अगदी मनमोहक असं चित्रीकरण होतंय. अध्यक्ष आणि त्यांच्या बरोबर आपले विकास सर त्याचबरोबर संस्थापक अजितजी पाटील यांचा देखील शुभ सन्मान सत्कार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. श्रेयसजी पाटील यांच्या शुभ हस्ते तीन 3.2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 18 वरती आली आहे. अत्यंत दयनीय अवस्था केली आहे करंदोची संघाची. चेंडू हवेमध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे, पकडली झेल. करंदोची संघाकडून सातत्याने दर्जेदार प्रदर्शन केले जाते आणि आतापर्यंत 5 विकेट गेलेत आणि आणखीन एक म्हणजे 6 विकेट गेलेले आहेत. अप्रतिम खेळ क्रिकेटचा टीम सोंडोली संघाकडून आपण पाहतोय. पहिल्यांदा फलंदाजीमध्ये अप्रतिम कामगिरी, त्याच्यानंतर गोलंदाजीमध्ये चांगला ब्रेक थ्रू लावला, चांगल्या विकेट घेतल्या. जे फलंदाज आक्रमण करत होते, जे जाणत होते, त्या फलंदाजांना सातत्याने घरचा रस्ता दाखवून दिला. तो चल मैं आया हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं आपण करंदोची संघाकडून पाहतोय. एक बॅटर जातोय तर दुसरा लगेच येतोय, दुसरा जातोय तर तिसरा लगेच येतोय. आतापर्यंत 6 विकेट गेलेत. यावेळेला अचूक टप्पा आणि अचूक टप्प्यावरती करेक्ट कार्यक्रम. डॉट बॉल आलाय. भन्नाट वेग आहे गोलंदाजीमध्ये, वेग आहे आणि लाईन अँड लेंथ अचूक आहे. अचूक टप्प्याचा भेदक मारा केला जातोय. आणि वाह, काय झेल पकडलाय आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेला अप्रतिम झेल. उत्कृष्ट क्रिकेटचं क्षेत्ररक्षणामध्ये सुरेश यांच्या माध्यमातून काय दर्जेदार झेल होता. चेंडू पुढे होता, जाणलं होतं, डाय मारली. उडता पंची सुरेश यांच्या माध्यमातून मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू, 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू आहे. शेवट गोड करेल का? आतापर्यंत गोड झालेली नाहीये. एक मोठा फटका पाहायला मिळेल का या चेंडूवरती? मात्र सन्मान दिलाय आणि विजय प्राप्त झालाय. यावेळेला मात्र टीम सोंडोली या संघाला प्रथम फल विजय प्राप्त झाला आहे करंजोशी संघाला. पिंटू दादा 11 संघ हा विजयी ठरतोय. चांगली बॅटिंग आपण पाहिली गेली. आनंदची बॅट खास करून तळपली होती.
ओमकारचं पण फिनिशिंग टच मिळाला आणि गोलंदाजीमध्ये देखणी आणि उमदी कामगिरी, त्यामुळेच करण जोशी संघ इथे विजयी ठरतोय. विजयी संघाचे